प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज, चप्पल्स आणि सॅन्डल्स। आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज, चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात। स्केचर्स, कॅम्पस, एब्राउस, लॅन्सर, रेडचिप, बकारू, स्पार्क्स, मेडिफिट, ऑर्थोकेअर, ली कूपर, बाटा, पॅरागॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज, चप्पल्स आणि सॅन्डल्स। आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर, नवीन नगर रोड, संगमनेर। संपर्क 9011 777 128। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावर संपूर्ण जगभरातून टीका होतीये। संन्यासी चिन्मय कृष्णदास यांनी हिंदूवरील अत्याचाराचा निषेध केला। त्याउलट त्यांच्यावरच राजद्रोहाचा खटला टाकून त्यांना अटक केली गेली आहे। या घटनेचा निषेध एक राष्ट्र म्हणून भारत सरकारने देखील केला आहे। बांगलादेशमध्ये 4 ते 20 ऑगस्ट कालावधीत 50 जिल्ह्यांमध्ये हिंदू समाजावर 2000हून अधिक जाती हल्ले झालेत। याबाबतचा तीव्र निषेध म्हणून अकोलेतील कट्टर हिंदुत्ववादी संघटना आणि नागरिकांनी तीव्र निषेध करत महात्मा ज्योतिबा फुले चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढत घोषणाबाजी केली। यावेळी तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे, पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना निवेदन दिलं गेलं। कट्टर हिंदुत्ववादी समर्थक भाजपा उत्तरनगर जिल्हा महामंत्री सीताराम भांगरे, राहुल ढोक, राजेंद्र नवले, बापू टेके, सचिन शेटे, शुभम खर्डे, गणेश धुमाळ, विजय देशमुख, धनंजय संत, सचिन जाधव, भाऊसाहेब चव्हाण, भारत चव्हाण, रमेश राक्षे, भाजपा महिला आघाडीच्या अंजली सोमन, लक्ष्मीबाई शिंदे यांनी प्रशासनाला निवेदन दिलंय। बांगलादेशमध्ये जो हिंदूंवर अत्याचार झाला, हा अत्याचार काय कालचा, आजचा किंवा 2 महिन्याचा, 1 वर्षभराचा नाहीये। गेली हजारो वर्षापासून हिंदूंवर कायम अत्याचार होत गेले आणि आम्ही बहुसंख्याकांचा अल्पसंख्याकांवर येत गेलो, तरी पण आम्ही शांत का राहतो हा मोठा प्रश्न आहे। तरी सर्व हिंदू बांधवांना आणि भगिनींना माझी विनंती आहे का प्रत्येकाने शस्त्राचं प्रशिक्षण घ्यावं आणि इथून पुढे जर कोणता नालायक, जर कोणत्या समाजाने जर आमच्यावर अत्याचार केले तर त्याला कापण्याची ताकद आमच्यामध्ये असली पाहिजे। उद्या जर अशी जर परिस्थिती जर भारतामध्ये जर उद्भवली तर आम्हाला शस्त्र सुद्धा चालवता येत नाही। आम्हाला पळून जरी जायचं ठरलं तरी आम्हाला पळणे इतकी ताकद आमच्यामध्ये नाही। किती दिवस आम्ही सगळे अत्याचार सहन करणार? सगळ्यांना माझी विनंती आहे की सर्वांनी शस्त्राचं प्रशिक्षण घ्या। आजपर्यंत आम्ही सहन केलंय, इथून पुढे आम्ही सहन करणार नाही। खरं तर आतापर्यंत ज्या गोष्टी आपण सहन केल्या त्या करण्याची आतापर्यंत गरज नव्हती, पण आता जे बांगलादेशमध्ये चाललेलं आहे हे अतिशय घृणास्पद आहे आणि त्याच्यासाठी इथे सगळे हिंदू बांधव, हिंदू 2च भगिनी आल्या आहेत। मला तर खरं त्याच्याबद्दल नवल वाटते, कारण की आज बांगलादेशमध्ये काही फक्त पुरुषांवर अत्याचार होत नाही, ते महिलांवर, अगदी लहान मुलांवर, फार अगदी जन्मदा घेतलेल्या लहान बाळांवर सुद्धा अत्याचार होत आहेत। आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी आज खरं तर महिलांचा जास्त प्रमाणात इथे संघटन हवं होतं, सहभाग हवा होता, पण ती गोष्ट सोडता आज जेवढे कोणी हिंदू म्हणून इकडे एकत्र आलेले आहेत तर त्याबद्दल बांगलादेशमध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा इथे सगळ्या हिंदू बांधव भगिनींतर्फे जाहीर निषेध व्यक्त करते। बांगलादेशातील हिंदू समाजावरती, हिंदू लोकांवरती जो अन्याय, अत्याचार होतोय, या अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण भारत देशातून नव्हे जगामध्ये जितके काही हिंदू आहेत ते आज मितीला एकवटलेत आणि या बांगलादेशात होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करतायत। मला वाटतं आत्ताचा अत्याचार फक्त निषेध आहे, पण येत्या काळात साधू संतांवरचे आणि समाजावरचे, हिंदू धर्मावरचे अत्याचार थांबले नाही तर येणाऱ्या काळात भारतातून फार मोठा तीव्र विरोध आपल्याला करावा लागेल आणि या सगळ्या गोष्टीला आपल्याला आता या पायमल्ली घालून त्यांना थांबवावं लागेल। आणि हा एक आजचा इशारा आहे आणि या इशाऱ्याच्या निमित्तानं आपण सर्व एकवटलोय। अशीच एकजूट भविष्यामध्ये ठेवून आपल्या धर्मावरती ज्यावेळी ग्लानी येईल, ज्यावेळी संकट येईल, त्यावेळी आपण एकजुटीनं उभं राहून त्यासाठी आपण त्या संकटाला सामोरं गेलं पाहिजे। या दृष्टिकोनातनं, वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातनं आज आम्ही या सकल हिंदू मोर्चाला या ठिकाणी सहभागी होऊन यामध्ये निषेध नोंदवतोय। सत्तांतरानंतर त्या ठिकाणी हिंदूंचा जो छळ सुरू झाला तो छळ अतिशय निंदनीय आहे। एका साधूवरती एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये केसेस करून त्यांना रस्त्यावरती आणून
पोलीस स्टेशनमध्ये बंद केलं गेलं. हिंदूंची अनेक घरं जाळली गेली. महिलांवरती आणि अशा पद्धतीचे अन्याय अत्याचार केले की जे ह्या ठिकाणी मी मुलाखतीमध्ये सांगू इच्छित नाही. परंतु ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल झाले त्या ठिकाणी हिंदूंचा प्रचंड प्रमाणात छळ केला गेला. म्हणून या ठिकाणी बजरंग दल असेल, राष्ट्रीय बजरंग दल असेल, विविध पक्षाचे कार्यकर्ते यांनी जी हाक दिली त्या हाकेला ओघ देऊन अकोले तालुक्यातला हिंदू समाज या ठिकाणी आला. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि बांगलादेशाचा निषेध करून नजीकच्या कालखंडामध्ये हे अन्याय अत्याचार जर सहन झाले नाही तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल अशा पद्धतीचं या ठिकाणी नमूद करतो. बांगलादेशमधील हिंदू विरोधी भावना एवढ्या टोकाला गेली आहे की संपूर्ण जगभरातील मानवाधिकार संस्थांनी चिंता व्यक्त करून येणाऱ्या काळात हे थांबवण्यासाठी प्रयत्न झाले नाही तर संपूर्ण हिंदू समाजाचे बांगलादेशातील अस्तित्व धोक्यात येईल अशी शक्यता वर्तवली आहे. बांगलादेशातील हिंदूंच्या मानवाधिकाराचं संरक्षण करणं आणि मानवाधिकाराच्या बाजूने उभं राहणं आपल्या राष्ट्राचं आणि नागरिकांचं कर्तव्य आहे. आज भारतानं एक राष्ट्र म्हणून बांगलादेशमध्ये असुरक्षित असलेल्या हिंदूंना मानवाधिकारांचं संरक्षण मिळण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत अशी भावना भारतातील हिंदू समाजाची आणि मानवाधिकाराला समर्थन करणाऱ्या नागरिकांची आहे. भारत रेघाटे, सी न्यूज मराठी, अकोले. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.